शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 80% समाजकारण आणि 20% राजकारण या ब्रीदवाक्याने प्रेरित होऊन शिवसेनेचे अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर हे नेहमी शहरातील सामान्य जनतेच्या फायद्याचे वेगवेगळे उपक्रम राबवत असतात। त्याचाच एक भाग म्हणून वाळेकर यांच्या संकल्पनेतून सध्याच्या वाढत्या महागाईच्या काळात शहरातील गोरगरिबांची दिवाळी गोड व्हावी या हेतूनं अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या माध्यमातून अवघ्या 10 रुपयामध्ये दिवाळी फराळ साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिवसेनेच्या माध्यमातून मागे अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येतो। रविवारी पश्चिम भागातील खुंटवली परिसरात तर बुधवारी पूर्व भागातील शिवसेना मध्यवर्ती शाखेत या साहित्याचं वाटप करण्यात आलं। हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। दरवर्षी जवळपास 10,000 पेक्षा जास्त नागरिकांना या साहित्याचं वाटप करण्यात येतं। यावर्षीही न चुकता हा उपक्रम राबविण्यात आला। यावेळी शहर प्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर, माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर, माजी नगरसेवक ॲडव्होकेट निखिल वाळेकर यांच्यासह शिवसेनेचे अनेक मान्यवर, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। शिवसैनिक पद्माकर दिघे, अरविंद मालुसरे, मिलिंद गान, योगेश गोरे, दीपक पवार आदींनी उपक्रम यशस्वी होण्यासाठी मेहनत घेतली। गेल्या 12 वर्षापासून आम्ही हे दिवाळीचे साहित्य नागरिकांना मोफत आणि फक्त निशुल्क म्हणजे 10 रुपये, जे बाजारभावात 600 रुपये ज्या वस्तूंची किंमत आहे ती फक्त शिवसेनेच्या माध्यमातून 10 रुपयात मिळते आणि नागरिक हे घेण्यासाठी उत्सुक असतात। महिला भगिनी दिवाळी सण आला की त्यांना माहिती आहे की शिवसेनेचा आनंदाचा शिधा, यावर्षी शासनाचा आनंदाचा शिधा जरी नाही मिळाला, कारण आपल्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, अनेक संकट शेतकऱ्यांवर आले, त्या अनुषंगाने शासनाचा आनंदाचा शिधा या वर्षी नागरिकांना नाही मिळाला, परंतु शिवसेनेचा आनंदाचा शिधा हा नक्की मिळणार ही खात्री या अंबरनाथकरांमध्ये नेहमी आहे। आणि आम्ही हा कार्यक्रम परवा पश्चिमेला घेतला, आज पूर्वेला घेतला आणि उत्स्फूर्त असा प्रतिसाद या कार्यक्रमाला मिळतो। माता भगिनींच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद असतो आणि त्यांचा आनंद बघून आम्हाला देखील फार आनंद होतो। हा उपक्रम आम्ही काही निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कधी करत नाही, दरवर्षी हा उपक्रम असतो आणि यापुढे देखील चालू राहील। ब्युरो रिपोर्ट, कालांतर न्यूज, अंबरनाथ।